हिमालयाच्या कुशीत असलेल्या द्रास इथं कारगिल मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि या मॅरेथॉनची सुरुवात झेंडा दाखवून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. डॉक्टर साहेब, तुम्ही झेंडा दाखवून स्वागत केलेलं आहे, सुरुवात केली आहे मॅरेथॉनची. काय भावना आहेत तुम्ही, कारण या हिमालयाच्या कुशीत तुम्ही आलेल्या? मला तर माझ्या आयुष्यातला खूप अभिमानाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे की आज कारगिल द्रास येथे सरहद शौर्य मॅरेथॉन यासाठी मी येऊ शकलो. हे माझं भाग्य समजतो की एवढ्या या हिमालयाच्या कुशीमध्ये आणि आज ज्या आपण भूमीमध्ये उभे आहोत, इथेच कारगिल वॉर जो आहे तो आपण जिंकला होता. एका साईडला जे आहे हे टायगर पॉईंट आणि त्याचबरोबर दुसरीकडे जे आहे हे तोलो लिंक हे आपल्याला पाहायला मिळतं आणि मध्ये आपण या ठिकाणी आहोत. आणि हे शौर्याची गाथा जी आहे ही वॉर मेमोरियलच्या माध्यमाने इथे प्रत्येक व्यक्ती जो येईल त्याला देत राहील. प्रत्येक जवानाची, प्रत्येक अधिकाऱ्याची ज्यांनी आपले प्राण जे आहे हे देश सेवेसाठी अर्पण केले, त्यांच्यासाठी हा वॉर मेमोरियल इकडे उभा केला. आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर खरंच असं वाटतं की ज्या परिस्थितीमध्ये जवान इथे काम करतात, अधिकारी इकडे काम करतात, एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये, या ठिकाणी -60 डिग्री टेम्परेचर जातो आणि अशा परिस्थितीमध्ये देश सेवा ही जी आहे ती आपल्या जवानांकडून जे आहे आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पूर्णपणे आपल्या परिवाराला जे आहे त्याचबरोबर आपल्या सगळ्याच गोष्टी ज्या आहे बाजूला ठेवून फक्त देशसेवा आहे की देशसेवा याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने जे आहे या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम जे जवान आपल्यासाठी करतायत, तर त्यांना देखील माझा सलाम आहे की ते जे काम करतायत त्याच्यासमोर जे आहे ते आम्ही खूप लहान आहोत आणि त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत. जेणेकरून मुंबईमध्ये, कुठेही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे आहे ते आम्ही सुखाने जे आहे ते त्या ठिकाणी राहू शकतो. आणि आज या द्रासमध्ये येऊन खरंच अभिमान वाटतोय की एकीकडे मॅरेथॉन होते आणि या मॅरेथॉनमध्ये हजारो लोक पार्टिसिपेट करतायत आणि तिथे जे लहान मुलं आहेत, तरुण आहेत, ते एक इन्स्पिरेशन घेऊन जात आहेत, देश सेवेचं इन्स्पिरेशन घेऊन जात आहेत. ही फक्त नॉर्मल मॅरेथॉन नाही आहे की इकडे आलो, पळालो, जिंकलो. इथे जे आहे हे देश सेवा जी इथे आर्मी करते त्यांच्याकडून एक इन्स्पिरेशन घेऊन जाऊन की आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, या सगळ्या भावना ज्या आहेत इथून मी देखील घेऊन जातोय. आणि त्याचबरोबर शिंदेसाहेबांचं आणि या काश्मीरचं देखील नातं राहिलेलं आहे. नेहमी शिंदेसाहेब येत असतात आणि आज शिंदेसाहेब याही वर्षी शिंदेसाहेब मॅरेथॉनच्या उद्घाटनाला येणार होते, त्यांच्याच हस्ते उद्घाटन होणार होतं आणि इथून मागेही ते आलेले आहेत इथं मॅरेथॉनच्या उद्घाटनात. त्यांच्याच हस्ते उद्घाटन होणार होतं, पण तुम्हाला माहिती आहे त्यांची तब्येत जरी ठीक नाही आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी मला आणि योगेशजींना या ठिकाणी शिंदेसाहेबांनी पाठवलं. आणि आज गेल्या वर्षी त्यांच्याकडे CT स्कॅन आणि कार्डियक ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती, आज ती देखील फुलफिल केलेली आहे. त्याचं देखील इनॉग्रेशन जे आहे ते आता थोड्या वेळात जे आहे ते हॉस्पिटलमध्ये होणार आहे. आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की सरहदसारखी संस्था पुण्यामधून येऊन काश्मीरमध्ये काम करते. त्यांनी इथे स्कूल एस्टॅब्लिश केले. इकडच्या अनाथ मुलं जी आहेत त्यांना आपल्या पायावरती उभं करण्यासाठी त्यांना पुण्यामध्ये एज्युकेशन असेल, इकडे एज्युकेशन असेल, या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जे संजय नाहरच्या माध्यमाने होत आहे. तुम्ही आता बोलताना उल्लेख केला शिवसेना आणि जम्मू काश्मीर आणि ह्या सगळ्या भागाचं वेगळं नातं आहे. फक्त मॅरेथॉन नाही तर इतरही काही गोष्टी असतील, मध्ये अमरनाथ यात्रा असेल, त्यानंतर पहलगामच्या अटॅकच्या नंतर शिंदेसाहेब तिथे गेल्याचं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. तर आदिलला घर बंद, या सगळ्या गोष्टी म्हणजे हे नातं शिवसेनेचं आणि खास करून शिंदेसाहेबांचं या भागावरती प्रेम आहे. हा, नक्कीच एक आत्मीयता आहे, आपुलकी आहे शिंदेसाहेबांना. आणि तसंही कुठेही आपत्ती असली तरी शिंदेसाहेब त्या ठिकाणी पोहोचत असतात. पण काश्मीरचं बोलायला गेलं की आपल्याला माहिती आहे गेल्याच 1-2 महिने झाले तुम्ही आले होते इथे, आदिलशाहच्या घराचं जे आहे हे त्याला पूर्तता केली. त्याचबरोबर जेव्हा पहलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर जे पर्यटक होते महाराष्ट्राचे त्यांना परत घेऊन जाण्याचा विषय असेल, आज CT स्कॅन आणि आपलं ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, त्याचबरोबर बाळासाहेबांच्या वेळेपासून जे आहे काश्मीर आणि महाराष्ट्राचं आणि शिवसेनेचं वेगळं नातं राहिलेलं आहे. बाळासाहेबांनी देखील आपापल्या सगळ्या महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये काश्मीरी पंडितांना जे आहे त्या ठिकाणी मुलांना जे आहे हे आरक्षण देण्याचं काम देखील त्या ठिकाणी केलं होतं. गेले अनेक वर्ष जे आहे काश्मीरी पंडित जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जे आहे हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली देखील त्या ठिकाणी राहत होते. हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास जो आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम शिंदेसाहेब करतात. आपण ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे तिथं लेझर शोचं देखील तयार होणार आणि शिंदेसाहेबांनी मागच्या वेळेला तेवढं आश्वासन दिलं होतं, निधींची देखील त्यांनी पूर्तता करणार. नक्कीच त्या ठिकाणी लेझर शो असेल किंवा महाराष्ट्र भवन असेल, हे देखील आपल्याला येणाऱ्या काही वेळेमध्ये जे आहे हे आपल्याला पाहायला मिळेल की महाराष्ट्र भवन आणि लेझर शो
या वॉर मेमोरियलसाठी, जेणेकरून हे वॉर मेमोरियल जे आहे ते येणाऱ्या पिढीला ही साक्ष जी आहे ही देत राहील की आपल्यासाठी जे आहे, आपण जे आज या ठिकाणी आहोत ते जे आहे हे वीर जवानांमुळे त्या ठिकाणी आहोत आणि त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही करत राहू. साहेब, एक वेगळा प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या अनुषंगाने आहे. मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय, मुंबई असेल सगळ्याच महाराष्ट्रात पडतोय, नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. हा, नक्कीच त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे अधिकारी, कमिशनर आहेत, ते सगळे लोक जे आहेत, हे कलेक्टर असतील, हे सगळे जे आहेत ते ऑन द टोज आहेत, काम करत आहेत ग्राउंड लेवलवरती. आणि पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर तो दिलासा लवकरात लवकर कसा मिळेल याच्यासाठी जे आहे सरकार पूर्णपणे जे आहे ताकदीने काम करत आहे. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला बाळासाहेब, तीच विरासत पुढे ते पॉलिटिक्स नाही, शिवसेना तेच शिंदेसाहेब पुढे घेऊन जातात असं म्हणतात. पण आज रामरक्षा आंदोलन मुंबईमध्ये सुरू होतंय, उद्धव ठाकरे त्या आता पॉलिटिक्स नको, आज आपण या वीरभूमीमध्ये उभे आहोत आणि आज आपण या काश्मीर बद्दल जे आहे, आज कारगिल बद्दल जे आहे त्या ठिकाणी बोलू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे आपण बघितलं डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकनाथ शिंदे आणि जम्मू काश्मीरचं एक वेगळं नातं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी मला या मॅरेथॉनसाठी पाठवलेलं आहे असं म्हणत असतानाच हा या सगळ्या जवानांच्या पाठीशी शिवसेना कायमस्वरूपी उभी असेल असाही विश्वास TV9 मराठीशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, द्रास, कारगिल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.